अधिक महिन्यात कोणते ग्रंथ वाचावेत? कोणती व्रत आणि सेवा करावी? 100% पटीने पुण्य मिळेलच. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक परिवारामध्ये. अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास. हा फक्त एक अतिरिक्त महिना नाही, तर हा असा पवित्र काळ मानला जातो ज्यामध्ये केलेली भक्ती, जप, दान, व्रत आणि ग्रंथ पारायण अनेक पटींनी फळं देतात. पुराणांमध्ये असं सांगितले आहे की या महिन्यामध्ये श्रद्धा केलेली भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असते आणि भक्ताच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते. असेही मानलं जातं की या महिन्यात जर कोणी मनापासून ग्रंथ वाचन केले, व्रत केलं, दानधर्म केलं तर त्याला 100 पटीने पुण्य प्राप्त होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक महिन्यामध्ये कोणकोणते ग्रंथ वाचावेत, कोणती व्रत आणि सेवा करावी, कोणत्या सेवेचं काय फळ मानलं जातं, इच्छा पूर्ण होण्यासाठी कोणते उपाय करावेत, भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी सोपे नियम. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे जो घरांमध्ये श्रद्धेने केला जातो. चला तर मग भगवान विष्णूंचं नाम घेऊन सुरुवात करूयात. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो नारायणाय नमः. अधिक महिन्याचे महत्त्व. मैत्रिणींनो, हिंदू पंचांगामध्ये साधारणपणे 3 वर्षांनी एकदा हा अधिक महिना येतो आणि याच महिन्याला पुरुषोत्तम मास असे म्हणतात. पुराणांमध्ये कथा सांगितली जाते की जेव्हा सर्व महिन्यांनी या महिन्याला कमी लेखलं तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला स्वतःचं नाव दिलं आणि म्हटलं, जो भक्त या महिन्यामध्ये श्रद्धेने भक्ती करेल त्याच्यावर माझी विशेष कृपा राहील. म्हणूनच या महिन्यामध्ये जप, तप, दान, धर्म, उपवास, ग्रंथ पारायण, दिवा सेवा आणि तुळशी पूजा केली जाते आणि या गोष्टींना अत्यंत महत्त्व सुद्धा दिलं जातं. पहिलं म्हणजे भगवद्गीता पारायण. अधिक महिन्यामध्ये सर्वात शुभ मानलं जाणारं पारायण म्हणजे भगवद्गीता पारायण आहे. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिलेला हा ज्ञानाचा अमूल्य खजिना आहे. असं मानलं जातं की दररोज एक अध्याय जरी श्रद्धेने वाचला तरी मनाला शांती मिळते, नकारात्मक विचार कमी होतात आणि जीवनामध्ये योग्य दिशा मिळते. गीता वाचताना काय करावं? सकाळी स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत, देवासमोर दिवा लावावा आणि भगवान श्रीकृष्णांचं स्मरण करावं. शांत मनाने वाचन करा. गीता पारायणाचे मानले जाणारे फळ काय आहेत तर आपले मन अधिक शांत होतं, आत्मविश्वास वाढतो, भीती कमी होते आणि घरामध्ये सकारात्मकता सुद्धा वाढते. दुसरं आहे विष्णू सहस्त्रनाम पारायण. मैत्रिणींनो, अधिक महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनामाचं वाचन अत्यंत शुभ मानलं जातं. या स्तोत्रामध्ये भगवान विष्णूंची 1000 नावे आहेत. अनेक लोक दररोज सकाळी किंवा संध्याकाळी याचं पठण करतात. असं मानलं जातं की श्रद्धेने विष्णू सहस्त्रनाम म्हटलं तर मनाला स्थैर्य मिळतं आणि भक्तिभाव सुद्धा वाढतो. तिसरं आहे रामरक्षा स्तोत्र. मैत्रिणींनो, रामरक्षा स्तोत्र हे अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय स्तोत्र मानलं जातं. अधिक महिन्यामध्ये अनेक घरांमध्ये संपूर्ण परिवार मिळून रामरक्षा म्हणतो आणि यामुळे मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण होतात असं मानलं जातं. रामरक्षेचे महत्त्व तर भीती कमी होते, मनाला धैर्य मिळतं, सकारात्मक विचार वाढतात, घरातील वातावरण शांत राहतं. चौथा आहे श्रीमद भागवत पारायण.
श्रीमद भागवत हे भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित अत्यंत पवित्र ग्रंथ मानलं जातं. अधिक महिन्यामध्ये काही लोक 7 दिवसाचं भागवत पारायण करतात, तर काही लोक दररोज थोडंसं वाचन करतात. असं मानलं जातं की या ग्रंथाचं श्रवण केल्याने भक्तिभाव वाढतो आणि मन देवाकडे लागायला मदत होते. 5वं आहे हरिपाठ आणि नामस्मरण. अधिक महिन्यामध्ये हरिपाठ म्हणणं खूपच शुभ मानलं जातं. राम कृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, ओम नमो भगवते वासुदेवाय या नामांचा जप मन शांत करण्यासाठीच केला जातो. अधिक मास हा महिना खरंच पूजा पाठ भक्तीसाठी खूप फलदायी आहे. अधिक महिन्यात कोणती व्रत करावीत असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. आता आपण जाणून घेऊया अधिक महिन्यामध्ये कोणती व्रत शुभ मानली जातात. पहिला व्रत आहे एकादशी व्रत. एकादशीचं व्रत भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानलं जातं. अधिक महिन्यात येणारी एकादशी विशेष महत्त्वाची मानली जाते. अनेक लोक या दिवशी उपवास करतात, नामस्मरण करतात, गीता वाचन करतात, अन्न दान धर्म करतात. या व्रताचं मानलं जाणारं फळ काय आहे तर मन शुद्ध होते, संयम वाढतो, भक्तिभाव सुद्धा वाढतो, मानसिक शांतता मिळते. दुसरं आहे तुळशी सेवा. तुळस हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानली जाते. अधिक महिन्यामध्ये तुळशीपुढे दिवा लावणं, तुळशीला पाणी घालणं आणि प्रार्थना करणं हे अत्यंत शुभ मानले जाते. तुळशी सेवेचे मानले जाणारे फायदे: घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, वातावरण शांत राहतं, भक्तिभाव सुद्धा वाढतो. तिसरं आहे दिवा सेवा. मैत्रिणींनो, अधिक महिन्यामध्ये संध्याकाळी तुपाचा दिवा लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. तूप नसेल तर तुम्ही तेलाचा सुद्धा लावू शकता, पण लावा. विशेषतः तुळशीपुढे किंवा देवघरात दिवा लावून भगवान विष्णूचं नामस्मरण केलं जातं. अनेक घरांमध्ये असं मानलं जातं की दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मकता वाढते. चौथं आहे अन्नदान. अधिक महिन्यामध्ये अन्नदानाला खूपच मोठं महत्त्व आहे. एका भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं हे अत्यंत पुण्याचं कार्य मानलं जातं. शक्य असेल तर गरजू व्यक्तींना जेवण द्या, पक्ष्यांना दाणे टाका, गाईला भाकरी द्या. असं श्रद्धेने केल्याने मनाला समाधान मिळतं. पाचवं आहे दानधर्म. तुम्हाला प्रश्न पडेल, दान काय करावे? तर कपडे दान करा. कोणाला तहान लागली असेल, पाण्याची व्यवस्था करा. गरजू व्यक्तींना अडचणीत असतील त्यांना मदत करा. असं मानलं जातं की अधिक महिन्यामध्ये केलेलं दानधर्म अनेक पटींनी पुण्य देतो. तुम्हाला मी इच्छा पूर्ण होण्यासाठी विशेष उपाय सांगते. आता मी तुम्हाला एक अतिशय सोपा पण श्रद्धेने केला जाणारा उपाय सांगणार आहे. अधिक महिन्यात कोणत्याही गुरुवारी सकाळी स्वच्छ स्नान करा, पिवळे कपडे घाला, भगवान विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा. महत्त्वाचं म्हणजे तुपाचा दिवा लावा. यानंतर हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. त्यानंतर मनापासून आपल्या इच्छेसाठी प्रार्थना करा. असं जर तुम्ही श्रद्धेने केल्याने मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते असं मानलं जातं. एक छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते. एका गावात एक गरीब कुटुंब राहत होतं. घरामध्ये सतत अडचणी होत्या. सतत त्यांचं मन अस्वस्थ होतं.
एकदा गावामध्ये आलेल्या एका साधूंनी त्या कुटुंबाला सांगितलं, अधिक महिना सुरू आहे बाळा. दररोज संध्याकाळी दिवा लावा. भगवद्गीतेचं एक पान तरी वाचा आणि गरजूंना थोडंसं अन्न नक्कीच द्या. त्या कुटुंबाने श्रद्धेने हे सुरू केलं. हळूहळू घरातील त्यांच्या खरंच वातावरण बदलायला लागलं. मन शांत होऊ लागलं, अडचणी कमी झाल्या आणि त्यांच्या जीवनामध्ये आशा निर्माण झाली. ही कथा आपल्याला श्रद्धा, भक्ती आणि चांगल्या कर्माची शक्ती सांगते. अधिक महिन्यामध्ये म्हणायचे कोणकोणते प्रभावी मंत्र आहेत? पहिला मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. दुसरा मंत्र आहे श्री विष्णवे नमः. तिसरा मंत्र आहे हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे. चौथा मंत्र आहे ओम नमो नारायणाय नमः. जीवनामध्ये बदलणारे काही छोटे नियम तुमच्यासाठी मी सांगते. सकाळी लवकर उठा, देवाचे नामस्मरण करा, मोठ्यांचा आदर करायला शिका, राग वैताग कमी करा, प्रत्येक गोष्टीला समजून घेण्याचा प्रयत्न करा, गरजूंना मदत करा, अन्न वाया घालवू नका, तुळशीला पाणी नक्कीच घाला, तुळशीसमोर संध्याकाळी दिवा लावा, भक्तिगीते ऐकायला सुरुवात करा. यामुळे तुमचं मन शांत होतं आणि एकाग्रसुद्धा होतं. आई-वडिलांसाठी खास संदेश. मुलांना फक्त पैसा देणं पुरेसं नाही, तर चांगले संस्कार देणं हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. अधिक महिन्यामध्ये मुलांना देवाचं नाम शिकवा, चांगल्या गोष्टी सांगून प्रेरणा द्या, ग्रंथ वाचनाची सवय लावा, प्रार्थना करायला सांगा, कारण चांगले संस्कार हे सर्वात मोठं धन आहे. मैत्रिणींनो, अधिक महिना हा फक्त धार्मिक परंपरा नाही, तर स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी आहे. या महिन्यामध्ये श्रद्धेने ग्रंथ वाचा, देवाचे नामस्मरण करा, दानधर्म करा आणि भगवान विष्णूंवरती पूर्ण विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, देवाला मोठे दिखावे नको असतात, तर आपल्या मनातील श्रद्धा, विश्वास महत्त्वाचे असते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या भक्तिमय चॅनलला नक्कीच सपोर्ट करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्कीच लिहा. तुमच्या आणि तुमच्या परिवारावर भगवान विष्णूंची कृपा सदैव राहो. आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. धन्यवाद. श्री हरी श्री विष्णवे नमः. ओम नमो नारायणाय नमः.